हॅलो. हॅलो, हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार. बच्छावताई बोलताय का? हो हो धुळे मालेगाव मतदारसंघाचे खासदार. हो हो मी निवृत्ती महाराज वाडेकर बोलतोय ताई, छत्रपती संभाजीनगरवरून. हा हा, बोला बोला. ताई, ती मालेगावला जी डोंगराळे गावामध्ये घटना घडली, हो आपण खासदार आहात त्या मतदारसंघाचे. हो हो तर आपण म्हणजे जरी तुम्ही आपण सत्तेत नसलात तरी पण आपण म्हणजे होईल तेवढ्यात लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे असं तरी मला वाटतंय. हो हो आपण काय बरोबर. आता कालपासून अधिवेशन चालू झालं. काल तर जॉईन झालं. 0 आवर मध्ये मी मांडणार आहे तो विषय. हो ना ताई, कारण कसं आहे ताई, अशा घाणेरड्या कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर शिक्षा दिली गेली पाहिजे. आणि हो, अशी बरोबर तशी आहे. आहे की नाही, अशी तशी शिक्षा नाही, काहीतरी अद्दल घडली पाहिजे लोकांना, हो, की अद्दल जेणेकरून घडली पाहिजे. आहे की नाही, जेणेकरून असे कृत्य नाही झालं पाहिजे ना, आहे की नाही. आपलं सरकार जे आहे, बरोबर आहे. कायदे आहेत, पण आपली कायदे चालवणारे जे आहेत, ज्या खुर्चीवर बसलेले आहेत, बरोबर आहे. ते अशी धाडसी निर्णय घेत नाही आणि धाडसी निर्णय घ्यायची हो. तयारी सुद्धा नाही यांची. हम्म. तर मला तरी वाटतंय आपण त्या मतदारसंघाचे खासदार आहात, आपण हा मुद्दा उचलून धरला पाहिजे. हो, मी जाऊन पण आली. त्या दिवशी आक्रोश मोर्चात पण होते आणि बरं आता अधिवेशनात पण मी 0 आवर मध्ये हा विषय मांडणार आहे. बरं, नक्कीच काहीतरी लवकरात लवकर भूमिका घ्या ताई. कारण काय तर हातपाय तोडले गेले तर एखाद्याची कोणताच व्यक्ती बलात्कार करणार नाही, अशा गोष्टी घडणारच नाही. असा एकही दिवस जात नाही ताई की महाराष्ट्रामध्ये बलात्कार नावाची गोष्ट पेपरला आपल्या टीव्हीला बघायला मिळत नाही म्हणून. हो हो बरोबर. का घडतात घटना याच्या मागचं कारण जाणून घेतलेलं गरजेचं आहे ना. जर कायदे जर कठोर असते तर व्यक्ती बलात्कार करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून असा काहीतरी यज्ञशक्ती नावाचा कायदा आणला गेला पाहिजे, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणार नाही. हा मुद्दा मांडता येईल अशी मला तुम्हाला विनंती आहे. चालेल चालेल. चालेल ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.